तर सकाळचे 10:15पर्यंत संपूर्ण कामं आवरून आम्ही निघालेलो आहोत गावी जायला. तर गावी आपण आलेलो आहोत. तर गावी आल्यानंतर मी तुम्हाला सांगत आहे की आज काय आहे. तर तुम्हाला माहीत आहे चैत्राचे नवरात्र सुरू आहे. आता चैत्राचे नवरात्र म्हटलं की छान अशी देवीची पूजा तर येते. तर आमच्याकडे ना षटचंडी यज्ञ पूजा आजच्या दिवशी ठेवलेली होती. तर षटचंडी यज्ञ भरपूर जणांना माहिती नसेल आणि भरपूर जणांना माहिती असेल. तर षटचंडी यज्ञ पूजाला कमीत कमी 3 तास लागले. तर पंडितजी इतके छान होते की छान त्यांनी आरामात आणि खूप छान अशी पूजा केली. त्याच्यानंतर मग हवन झालं. हवनामध्ये सगळ्यांनी आहुती दिली. मग हवन झाल्या मग आम्ही कन्यापूजनसुद्धा करून घेतलं होतं. तर नवकन्या जे काही पूजन आहे त्यांचं पूजन झालं, त्यांचं खाणं पिणं सगळं करवलं. तर माझ्या सासरच्या फॅमिलीमध्ये भरपूर मंडळी आहेत, म्हणजे खूप 3-4 फॅमिली एकत्र असल्यामुळे भरपूरच मंडळी आहेत म्हणा. त्याच्यानंतर कन्यापूजन झालं आणि घरचे सगळे जेंट्स आहे जेवढे काही ते सगळे जेवायला बसलेले आहेत आणि भरपूर इथून मिसिंगही आहेत बरं का. भरपूर मोठी फॅमिली आहे त्यामुळे. आणि थोडंसं घरचं थोडा व्ह्यू तुम्हाला दाखवलेला आहे, जुनं घर आहे त्यामुळे. त्याच्यानंतर मग आम्ही सगळे लेडीजनी जेवण वगैरे करून घेतलं. त्याच्यानंतर मी माझ्या नव्यासाठी टिफिन आणला होता, ती स्कूल गेली होती. तर सोबत आईने थोड्याशा वस्तू पण दिलेल्या.